आम्ही डोंगरात फिरलेलो भरपूर आहे। हो, आमच्याकडून नुकसान झालेले आहे। वडाचे झाडं लावण्यात हे झाले, याची भरपाई। आम्ही ह्या डोंगरात लहानपणीपासून फिरतो। आज ह्या डोंगरात वडांची झाडं लावली। आज कोलार कोलुबाईचे या ठिकाणी जे वटवृक्ष लागवड होत आहे, जय हिंद फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजीराजे पालवे यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी 40 वडाची झाडं लागवड होत आहे। कोलार हे आमचं गाव असून हे गाव वडाचं गाव म्हणून यापुढेही ओळख याची निर्माण व्हावी या उद्देशाने शिवाजीराव पालवे यांनी हे उपक्रम हाती घेतलेला आहे। आमच्या गावकऱ्याच्या माध्यमातून त्यांना सर्वांचं सहकार्य आहे आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी येऊन ही आज वृक्ष लागवड करत आहोत। तर म्हातारे माणसं जे आमच्या गावात जे वयोवृद्ध आहेत यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही हे झाडं लागवड केलेली आहे। या ठिकाणी त्यांचा उचित असा सत्कार शिवाजीराजे यांनी केलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रयत्नातून आम्ही आज हे झाडं लागवड करत आहोत। यापुढेही अशीच लागवड थेट या डोंगरातून थेट महादेव मंदिरापाशी ज्या ठिकाणी 500 वडाची झाडं लावलेले आहेत तोपर्यंत त्या ठिकाणापर्यंत ही वृक्ष लागवड करण्याचा उद्देश त्यांनी राखलेला आहे। त्यामुळं नक्कीच हा पूर्ण होईल या हिशोबाने आम्ही ही वृक्ष लागवड करत आहोत। तर या ठिकाणी जय हिंद फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजीराजे पालवे म्हणजे वयोवृद्ध व्यक्ती यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज 40 वटवृक्षाचं लागवड करण्यात जय हिंद फाउंडेशन वतीने करण्यात आलेली आहे। तसेच जय हिंद फाउंडेशननी कोलारच्या गलभगिरी पर्वतामध्ये 500 पहिली झाडाची लागवड केलेली आहे आणि त्यांचा जय हिंद फाउंडेशनचा मानस ह्या गावामध्ये पूर्ण वटवृक्ष करून एक गावाची वेगळी ओळख निर्माण करायची आणि ह्या सदुबाच्या ठिकाणापासून त्याची सुरुवात होऊन थेट कोलुबाईच्या मातेच्या डोंगरापर्यंत ज्या 500 वृक्ष आहेत तिथपर्यंत त्यांचा हा वटवृक्ष करण्याचा मानस आहे। आणि त्यांनी आज कोलार गावामध्ये जय हिंद फाउंडेशनच्या वतीने आज 40 वटवृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे। भविष्यात हेच इथून तर कोलुबाईच्या गडापर्यंत वडांचे झाडं लावण्यात येणार आहेत। हळूहळू दरवर्षी 100 वडांचे वटवृक्ष लावण्याचा संकल्प घेतला आहे जय हिंद फाउंडेशननी आणि हे भारतात 1 नंबर गाव बनवण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे आम्ही आणि या वतीने जय हिंद फाउंडेशनचे आभार मानतो। धन्यवाद। आज कोलार गावच्या परिसरामध्ये सदुबा डोंगर ते कोलुबाई मातागड डोंगरापर्यंत वटवृक्ष लावण्याचा जो जय हिंद फाउंडेशननं विचार केला होता त्यानुसार सुरुवात झालेली आहे आणि आज प्राथमिक स्तरावर 40 वडाच्या झाडाचं वृक्षारोपण इथं सदुबा गडापासून आम्ही सुरू केलेलं आहे। खरं तर आजचा हा दिवस म्हणजे खूप आनंदाचा आहे, कारण गावातील ज्या वृद्ध माणसाला कधी सन्मान मिळत नाही अशा वृद्ध माणसं जे आहेत गावातील त्यांच्या हस्ते याच वडाचं वृक्षारोपण केलेलं आहे आणि वृद्ध माणसाच्या हस्ते या झाडाचं वृक्षारोपण केल्यामुळे हे झाडसुद्धा भविष्यात एक 20-25 वर्षानं फार मोठं होणार आहे आणि कोलार गाव हे एक वडाचं झाडाचं प्रसिद्ध म्हणून असं एक गाव ओळखलं जाणार आहे। आज जय हिंद फाउंडेशन अहमदनगरच्या माध्यमातून कोलार जांधाऱ्यावर सदोबाचा डोंगर या परिसरामध्ये 40 वडाच्या झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे। खऱ्या अर्थानं पावसाळ्याचं वातावरण खूप सुंदर आहे आणि कोल्हार गाव म्हटलं तर हे गर्भगिरीच्या पर्वतरांगेवरच्या पायथ्याशी असलेलं गाव आहे आणि या गावामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं डोंगराची सजावट आहे आणि हे डोंगर हिरवेगार करणं खऱ्या अर्थानं जय हिंद फाउंडेशनचं लक्ष आहे। आज या ठिकाणी 40 झाडांचं आपण वृक्षारोपण केलेलं आहे आणि ही झाडं जवळपास 14 ते 15 फूट उंचीची वटवृक्ष आहेत। येणाऱ्या काळामध्ये कोल्हार गावची ओळख राज्यामध्ये आणि देशामध्ये वडाचं गाव म्हणून करण्याचा मानस जय हिंद फाउंडेशन अहमदनगर आणि समस्त गावकरी मंडळी कोल्हारचं आहे आणि याच अनुषंगानं या ठिकाणी ही मोहीम आज या वृक्षारोपणाची सुरू करण्यात आली आहे।
कारण आपण पाहतोय गेल्या वर्षी 43 डिग्री तापमान होतं आणि प्रत्येक व्यक्ती हळहळ व्यक्त करत होता की आपण झाडं लावली पाहिजेत आणि झाडं जगवली पाहिजेत, परंतु खऱ्या अर्थानं किती माणसं याच्यामध्ये योगदान देतात हा आज खूप कळकळीचा आणि महत्त्वाचा विषय होताना दिसतोय। मला खरंच खूप तळमळ वाटते की प्रत्येक माणसानं कुठंतरी एक झाड लावावं आणि त्याचं संवर्धन करावं। आणि आपण हे जर केलं नाही तर आपल्या येणाऱ्या पिढ्यामध्ये पाण्यासाठी भांडणं होतील किंवा आपल्याला ऑक्सिजन मिळणार नाही, अनेक गोष्टीला आपल्याला त्या ठिकाणी सामोरं जावं लागेल। म्हणून आता तरी माणसानं जागं होणं गरज आहे आणि जागं होऊन खऱ्या अर्थानं वृक्ष चळवळीमध्ये सहभाग देणं गरजेचं आहे। आज आम्ही या कोल्हार गावामध्ये एक नवीन आदर्श त्या ठिकाणी ठेवला की गावातील जे आमच्या वृद्ध व्यक्ती आहेत, खऱ्या अर्थानं ज्या व्यक्ती या डोंगर परिसरामध्ये एक काळ त्यांचा असा होता की ते पळत डोंगर चढत होते आणि पळत डोंगर चढत असताना आज त्यांचं वय 90-95 झालेलं आहे आणि या 90-95 वयाच्या वृद्ध मान्यवर व्यक्तींच्या शुभ हस्ते आम्ही आज खऱ्या अर्थानं या मोहिमेचा प्रारंभ केलेला आहे। कारण आपण ज्याला म्हणतो जुनं ते सोनं, त्यांच्याकडून अनेक गोष्टी या डोंगरामध्ये आल्यानंतर आपल्याला शिकायला मिळाल्या, पाहायला मिळाल्यात आणि त्यांनी आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी दिलं आहे आणि त्यांची ही एक खूप मोठे त्यांच्या मनामध्ये आज समाधान त्या ठिकाणी त्यांना मिळालेलं आहे की त्यांच्या हातानं या कोल्हार गावाच्या डोंगरावर ज्याला आपण राष्ट्रीय वृक्ष म्हणतो अशा राष्ट्रीय वृक्षाचं वृक्षारोपण वृद्ध व्यक्तींच्या हाताने सुरुवात करून जैन फाउंडेशननं आज एक आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे। मी आलेल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व वृद्ध मान्यवर, गावातील आमचे सर्व सहकारी मित्र, जैन फाउंडेशनचे सर्व सहकारी, सर्वांचं मी जैन फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की आपण सर्वांनी या जैन फाउंडेशनच्या वृक्ष चळवळीमध्ये सहभाग घ्यावा आणि आपण वृक्ष लागवड करावी, वृक्षाचं संवर्धन करावं, जेणेकरून आपला येणारा काळ सुखाचा, समृद्धीचा आणि आनंदाचा असेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।